नमो भगवते वासुदेवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, धनश्री पॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तेव्हा ते व्हिडिओ पाहायला विसरू नका, त्यांची देखील तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते। आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर ऑल साठी क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, संपूर्ण वर्षात 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आणि वेगळं असं विशेष महत्त्व असतं। तर वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात आणि एकादशीला पौराणिक महत्त्व देखील प्राप्त झालेलं आहे। आणि एकादशी व्रत केल्याने सहस्र गोदान, त्याचप्रमाणे अश्वमेध यज्ञ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होत असतं त्याच्याही पेक्षा जास्तीचं पुण्य आपल्याला एकादशीचा उपवास केल्याने आणि एकादशीचं व्रत केल्याने, सेवा केल्याने आपल्याला मिळत असतं। तर या महिन्यातील एकादशी केव्हा आहे, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर ह्या महिन्यातील जी मोहिनी एकादशी आहे तर ती 12 मेला उपवास करायचा आहे, म्हणजेच उद्या। प्रत्येकाने जर शक्य होत असेल तर नक्कीच उपवास करा आणि जर उपवास करणं शक्य नसेल तर फक्त सेवा केली तरीही चालू शकतं। आणि या एकादशीला मोहिनी एकादशी का म्हटलं जातं तर पहा, धर्मग्रंथांनुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अमृत कलश बाहेर आला तेव्हा देव आणि दानवांमध्ये यावरून वाद सुरू झाला, तेव्हा सर्व देवतांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली। यावेळी राक्षसांचे लक्ष विचलित करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला आणि यानंतर सर्व देवतांनी अमृतपान केले आणि तृप्त झाले। या दिवशी वैशाख महिन्याची एकादशी तिथी असल्यामुळे या तिथीला म्हणजेच या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाऊ लागले आणि या दिवशी विष्णू देवांच्या मोहिनी अवताराची देखील पूजा आराधना केली जाते। तर या दिवशी आपण म्हणजेच मोहिनी एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला सहस्र गोदान केल्याचंही पुण्य प्राप्त होत असतं। ज्यांना मोहिनी एकादशीचं व्रत करायचं आहे किंवा त्या दिवसापासून त्यांना एकादशीचं व्रत करायला सुरुवात करायची आहे तर त्यांनी आदल्या दिवशी म्हणजेच एकादशी सुरू होते किंवा एकादशीचा उपवास आहे त्याच्या आदल्या दिवसापासूनच आपण काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, जसं की सूर्यास्तानंतर म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर आपण जेवण करायचं नाहीये, त्याचबरोबर ब्रह्मचर्य पालन करायचं आहे आणि ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी उपवास करायचा आहे। उपवास करणं शक्य होत असेल तर नक्कीच उपवास करा आणि जर जमत नसेल तर हरकत नाही, फक्त पूजा आणि सेवा केली तरीही चालू शकतं। तर एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे आणि स्नान वगैरे झाल्यानंतर जी आपली नित्य देवपूजा असते ती देवपूजा करायची आहे। आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर वेगळ्या पाटाची मांडणी देखील तुम्ही करू शकता। तर या दिवशी एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, अगोदर तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे, त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे, त्यावर पिवळ्या रंगाचं, शक्यतो पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करायचा असतो, तर पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे। जर ते नसेल तर जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही घेऊ शकतात। त्यानंतर जर विष्णूंचा फोटो असेल किंवा बाळकृष्ण असेल किंवा शाळीग्राम देवता असेल तर त्यांची त्या ठिकाणी स्थापना करायची आहे। सुरुवातीला आपण गणपतीची स्थापना करायची, सुपारी त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो, म्हणजे थोड्या अक्षता घ्यायच्या आहेत, त्यावर नाणं ठेवायचं आहे आणि सुपारी ठेवली तरी चालू शकतं। आणि जर विड्याचं पान असेल तर मग विड्याच्या पानावर तुम्ही जे काही सुटे पैसे असतील ते ठेवायचे, त्यावर सुपारी ठेवायची, अशा पद्धतीनेही करू शकतात। तर गणपतीची स्थापना करायची, त्यानंतर मग त्या ठिकाणी तुम्ही कलशाचीही स्थापना करू शकतात। विष्णूंचा फोटो असेल, लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल किंवा जर तुमच्याकडे बाळकृष्ण असेल तेही तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात। त्यानंतर सुरुवातीला आपण दीप प्रज्वलित करायचा आहे आणि मग पूजेची मांडणी करायची आहे आणि जे काही पाट असेल किंवा चौरंग असेल त्याच्या सभोवती छान रांगोळी काढायची आहे आणि त्या दिवशी शक्यतोवर आपण स्वतः देखील पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि अगदी मनोभावे विष्णूंची सेवा करायची आहे। जर तुम्ही ह्या दिवसापासून व्रत करायला सुरुवात करत असतील, एकादशीचा उपवास करणार असतील किंवा प्रत्येक एकादशीला अशाच पद्धतीने सेवा करणार असतील तर त्या दिवशी आपण पूजेची मांडणी करायची आहे आणि त्यानंतर मग संकल्प करायचा आहे। संकल्प करताना हातात
पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, पुष्प घ्यायचं आणि स्वतःचं नाव बोलायचं आहे. गोत्र माहीत असेल तर गोत्र बोलायचं, नसेल माहीत तर कश्यप बोलायचं. आणि तुम्ही किती एकादशी व्रत करणार आहात किंवा फक्त मोहिनी एकादशीचं व्रत करणार असतील तर ते बोलायचं. आणि ज्या काही तुमच्या मनोकामना असतील त्याही तुम्ही त्यावेळेला बोलू शकतात. आणि तळहातातील पाणी तामानात सोडायचं आहे. नंतर ते पाणी तुम्ही कोणत्याही झाडांना टाकू शकतात. अशा पद्धतीने अगोदर आपण संकल्प करायचा आहे. आणि संकल्प झाल्यानंतर अगोदर दीपपूजन करायचं आहे. त्यानंतर गणपतींची पूजा करायची आहे. पंचोपचारे आपण ज्या नेहमी पूजा करत असतो तशाच पद्धतीने पूजा करायची. हळदी कुंकू अक्षता पुष्प अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायचं आहे आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि त्याच पद्धतीने जर तुमच्याकडे बाळकृष्ण असतील किंवा विष्णूंची मूर्ती देखील बऱ्याच जणांकडे असते आणि जर नसेल तर बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरात असतातच, तर बाळकृष्णावर अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना तुम्ही पुरुष सूक्त बोलू शकतात, विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करू शकतात किंवा विष्णूंचा जो मंत्र तुम्हाला येत असेल, आवडत असेल त्या मंत्राचाही जप करत तुम्ही विष्णूंवर किंवा बाळकृष्णांवर अभिषेक करू शकतात. आणि अभिषेक करत असताना पंचामृताचा वापर करायचा आहे. जर सहज शक्य होत असेल तर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि जर नसेल शक्य तर गाईच्या दुधाने करायचं आहे. आणि तेही शक्य नसेल तर फक्त पाण्यामध्ये हळद मिक्स करायची आहे, त्याच्यानेही तुम्ही अभिषेक करू शकतात. आणि मंत्राचा कोणत्याही मंत्राचा जप करतही तुम्ही अभिषेक करू शकतात. त्यानंतर बाळकृष्ण असेल किंवा विष्णू असेल त्यांची मूर्ती छान स्वच्छ ती पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर मूर्तीची देखील स्थापना करायची आहे पाटावर. आणि मूर्तीला तुम्ही चंदन किंवा अष्टगंध लावायचं आहे, त्यांना धूप दीप ओवाळायचं आहे, पुष्प अर्पण करायचं आहे. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी आपण तुळशीपत्राचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे, म्हणून विष्णूंच्या कोणत्याही पूजेमध्ये त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुळशीपत्र हे असायलाच हवं. तर तुळशीचा हार तुम्ही बनवू शकत असतील, फोटो असेल लक्ष्मीनारायणाचा, जर तुळशीचा हार शक्य होत असेल तुम्ही घरी बनवू शकत असतील तसंही तुम्ही करू शकतात किंवा फक्त तुळशीपत्र अर्पण केलं तरीही चालू शकतं. त्यानंतर जर समजा कलशाची स्थापना केलेली असेल तर कलशाची स्थापना कशी करावं हे तर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आणि त्यावर अगदी सेपरेट असा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे. कलश स्थापना, मंगल कलशाची स्थापना कशी करावी तो व्हिडिओ नक्कीच पहा. तर मंगल कलशाची त्या ठिकाणी स्थापना केली असेल त्यांचीही पूजा करायची आहे आणि लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल त्यांची देखील व्यवस्थित पंचोपचारी पूजा करायची. पुष्पहार असेल तो अर्पण करायचा किंवा तुळशीचा हार असेल तोही तुम्ही अर्पण करू शकतात. आणि तिथे प्रसादासाठी तुम्ही पंचामृत ठेवलं नैवेद्यासाठी तरी चालू शकतं किंवा दूध असेल तेही चालू शकतं किंवा मग जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे पेढे असतील, मिठाई असेल तेही तुम्ही अर्पण करू शकतात. त्याचबरोबर हे काहीही नसेल तर सरळ आपण खडीसाखर किंवा साखर असेल त्याचाही नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकतात. त्याचबरोबर त्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, म्हणजे फळ जे आपण देवांना अर्पण करत असतो त्यात जर शक्य होत असेल तर केळीचाही तुम्ही वापर करू शकतात. पंचोपचारे विष्णूंचीही पूजा करायची आहे. लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल तर लक्ष्मीनारायणांची दोघांचीही एकत्रितरित्या तुम्ही पूजा केली तर त्याचं अजून चांगलं फळ नक्कीच मिळू शकतं. अशा पद्धतीने आपण सकाळी पूजेची मांडणी करायची आहे. पूजा देखील पहाटे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही नित्य देवपूजा करतात त्यावेळेला ही पूजा देखील करायची आहे. आणि त्यानंतर जर उपवास करणार असेल तर दिवसभर उपवास करायचा असतो. आणि एकादशीच्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करतात तर पूजा झाल्यानंतर तुम्ही त्यावेळेला सेवा कोणती करावी तर विष्णू सहस्रनाम स्तोत्र कमीत कमी 1 वेळा तरी पठण करायचं आहे. आणि जर शक्य नसेल तर मग तुम्ही व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकतात. आणि जो विष्णूंचा मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय नमः किंवा ओम विष्णवे नमः, जो मंत्र तुम्हाला येत असेल, आवडत असेल त्या मंत्राचा तुम्ही जमेल तेवढ्या माळ जास्तीत जास्त जप करू शकतात. पण नसेल एवढा वेळ तर कमीत कमी 1 माळ तरी आपण जप करायलाच हवा. विष्णू सहस्रनाम स्तोत्र देखील 1 वेळा पठण करायचं आहे. नसेल शक्य तर व्यंकटेश स्तोत्र तरी 1 वेळा पठण करायचं आहे. त्याचबरोबर श्री सूक्त देखील पठण करायचं आहे. तर अशा पद्धतीने विष्णूंची अगदी साधी पण मनोभावे आपण सेवा करायची आहे. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी जर आपण गीतेतील अध्याय पठण केले तर त्याचंही अतिशय शुभ फल आपल्याला प्राप्त होत असतं. त्याचबरोबर गजेंद्र मोक्षाचा पाठही तुम्ही ह्या दिवशी करू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ज्या काही इष्ट मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होत असते. त्यानंतर मोहिनी एकादशीची जी व्रतकथा असते तीही पठण करायची आहे आणि दिवसभर उपवास करायचा आहे. जर उपवास करणार असतील तर दिवसभर एकादशीचा उपवास केला जातो, पण त्यावेळेला तुम्ही फळं वगैरे खाऊ शकतात.
काही जण निर्जल उपवास देखील करत असतात, पण हे जर शक्य नसेल तर तुम्ही फळ किंवा फळांचा ज्यूस वगैरे, दूध अशा पद्धतीनेही घेऊ शकतात. आणि संध्याकाळी देखील उपवास म्हणजे संध्याकाळी देखील आपण पूजा करायची आहे. त्यावेळेलाही तुम्हाला जमेल तसं तुम्ही नामस्मरण करू शकतात. आणि त्यावेळेला देखील जर वेळ असेल, ज्यांना सकाळी जास्तीची सेवा करायला जमलं नसेल तर त्यांनी संध्याकाळी ही सेवा केली तरीही चालू शकतं. दिवसभरात आपण केव्हाही ही सेवा करू शकतो, म्हणजे पूजेची मांडणी करून अशा पद्धतीने सेवा करू शकतो. आणि ज्यांना पूजेची मांडणी करणं शक्य नसेल तर त्यांनी देव्हाऱ्यात बाळकृष्ण असतात आणि किंवा काहींकडे लक्ष्मीनारायणाचाही फोटो असतो, देव्हाऱ्यातही तुम्ही अशा पद्धतीने पूजा केली तरीही चालू शकतं. आणि ही जी सेवा आहे किंवा जे काही आपल्याला ग्रंथ पठण करायचे आहे तर ते तुम्ही संध्याकाळी केलं तरीही चालू शकतं. त्याचबरोबर संध्याकाळी देखील तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्य झालं गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, नसेल शक्य तर जे असेल ते तुम्ही तिथे अर्पण करू शकतात. आणि संध्याकाळी देखील उपवासाचंच खायचं आहे, जसं की म्हणजे फळं वगैरे असं तुम्ही खाऊ शकतात. आणि एकादशीचा उपवास हा दिवसभर उपवास केला जातो एकादशीच्या दिवशी, आणि द्वादशीच्या दिवशी उपवास सोडला जातो, त्याला पारणं सोडणं असं आपण म्हणत असतो. म्हणून एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास करायचा आहे, त्या दिवशी अन्न ग्रहण करायचं नसतं, दुसऱ्या दिवशी त्याचा उपवास सोडला जातो. आणि हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे की द्वादशीच्या दिवशी द्वादशी तिथी असतानाच एकादशीचा उपवास सोडायला हवा. द्वादशी तिथी संपल्यानंतर उपवास सोडू नये, त्याचा देखील दोष लागत असतो. म्हणजे लक्षात घ्या, एकादशीचा उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथी असते त्या वेळेच्या म्हणजे द्वादशी तिथी संपायच्या अगोदर आपण उपवास सोडायला हवा. आणि दुसऱ्या दिवशी देखील उपवास सोडण्या अगोदर ब्राह्मण देवतेसाठी आपण जे काही शिदा असतो तो काढून ठेवायचा आहे. म्हणजे कमीत कमी एक व्यक्तीचं जेवण होईल एवढं तरी आपण जे काही अन्न असतं, म्हणजे जसं की गव्हाचं पीठ असेल, गूळ असेल, तांदूळ असतील, डाळ असेल, जे काही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देणार असतील ते अगदी एक जण किंवा दोन जण म्हणजे जास्तीचंही तुम्ही देऊ शकतात, पण कमीत कमी एक जणाचं जेवण होईल एवढं तरी आपण ते काढून ठेवायला हवं आणि नंतर तुम्ही ते देऊ शकतात. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी जमेल तेवढं गरजूंना मदत करायची आहे आणि शक्य होईल तेवढं आपलं यथाशक्ती दान करायचं आहे. अन्नदान ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण अन्नदान देखील करायचं आहे आणि जे गरजू असतील त्यांना विशेष करून आपण मदत करायची आहे. आणि आता एकादशीचा शुभ मुहूर्त काय आहे, म्हणजेच एकादशीची सुरुवात केव्हा होते, त्याचबरोबर पारणं आपण म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास केव्हा सोडायचा आहे हे पाहूया. तर पहा, मोहिनी एकादशीची तिथीची सुरुवात ही 11 मे 2022 या दिवशी संध्याकाळी 7:31 सुरू होते आणि मोहिनी एकादशीची तिथी समाप्त ही 12 मेला होते. म्हणजेच 11 मेला संध्याकाळी 7:31 सुरुवात होते एकादशीला. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 मे 2022 या दिवशी संध्याकाळी 6:51 एकादशी तिथी आहे. तर एकादशीच्या दिवशी म्हणजेच 12 मे या दिवशी उपवास करायचा आहे आणि 13 मे या दिवशी पारणं सोडायचं आहे, म्हणजे उपवास सोडायचा आहे. तर त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, तर 13 तारखेला सकाळी 5:32 पासून तर 8:14 हा जो कालावधी आहे यात तुम्ही उपवास सोडू शकतात. पण जर ह्या वेळेत तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दुपारी उपवास सोडला तरीही चालू शकतं. तर अशा पद्धतीची ही माहिती होती. जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओम नमो नारायणाय नमः.